नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, आज आहे उपवास एकादशी आणि एकादशीचा फराळ आपण बनवतोय। आता मी आणले रताळ, हे एक किलो रताळ आहे। हे बघा, यांना उकळून घेतले, यांची साल काढून घेतली। आता आपण यांना खिसून घेऊ। हे खिसते, हे बघा, हे असे खिसून घेऊ आपण। आणि किसणं झालं की तुम्हाला दाखवते। मग हे शिजवून धुवून काढले, बाजारातून आणले, धुवून काढले। धुतल्यावर यांना कुकरमध्ये 2 शिट्या घ्यायच्या, जास्त शिजून द्यायचं यांना। हे जास्त शिजले जरा, तुम्ही जास्त शिजू नको ते जा। आणि हे झालं की त्यांची साल काढून, थंड झाल्यावर त्यांची साल काढून घ्यायची। साल काढली काय हे असे खिसून घ्यायचे, छान असे मस्त असे हिच्यातल्या दसड्या पण निघून जातात। आणि हे नंतर मग हे खिसून झाले की तुम्हाला दाखवते परत। हे बघा, हे सगळं खिसून घेतलं, हे छान असं मस्त झालंय। हे खिसून छान झालंय। आता आपण ह्या दूध पावडरच्या 2 पुड्या आहेत। हे बघा, या दूध पावडरच्या 2 पुड्या आपण याच्यात टाकून देऊ। हे बघा, हे 2 पुड्या याच्यात टाकल्या मी। आणि हे पातेलं, त्या पातेल्यामध्ये हे साखर टाकून देऊ। 1 वाटीभर साखर घेतली 1 किलोला, आणि वाटीभर पाणी टाकून देऊ। हे बघा, वाटीभर पाणी टाकते हे। आणि हे आपण बारीक गॅसवर ठेवून देऊ। थोडं कमी होतं ते वाटीच्या, सांगेन म्हणून मी कमी घेतलं होतं। आता आपण काय करू, हे बघा, याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे, ते कुटून, पण हे मिक्स करून नंतर मग कुटते मी। हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण। रताळ्याचा किस आहे हा, आणि किसामध्ये ते दूध पावडर मिक्स करायची। याची पावडर कुटून घेते आणि ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे बघा, असे गोळे करायचे आपल्याला। नंतर मग हे बघा, हे असे गोळे करून घेऊ। आणि पहिले मी इलायची पावडर बारीक करते। हे बघा, हे इलायची पावडर टाकते मी। हे कुटून घेतली मी, कुटलेली नाही आहे माझ्याकडे, मग ही कुटून घेतली वेलदोडे, आणि हे टाकले। आता आपण एक ताट घेऊ। आणि हे बघा, हे असे बॉलचे बॉल करू मस्त। हे बघा, हे असे बॉल करायचे, हे मिक्स करून घ्यायचं। वेलदोडे टाकले ना कुटून, हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे असे सारखे बॉल सगळे करून घ्यायचे। तळाने पडला पाहिजे, चांगले गोलगुटूर आले पाहिजे, नाही तर तळा पडला याले। हे जर उरलं, तळा पडला, तर मग याच्यामध्ये तेल चाललं जाईल, मग ते काही चांगलं नाही येणार। मग म्हणून काय करायचं, असे छोटे 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 गुलाबजामुन सारखे असे करून घ्यायचे गोळे। हे बघा, ही चाटणी छान झालेली आहे। हे बघा, वाटीभर साखर टाकली, वाटीभर पाणी टाकलं, आणि आता हे चाटणी कमी पडते की जास्त होते, कमी जास्त काही होणार नाही, पण कमी पडेल। आणि हे तेल तपलं का आपण पाहू। हा छोटासा बॉल टाकून पाहू। याचे अशा प्रकारे याचे बॉल बनवून घेतले सगळे व्यवस्थित मस्त। आणि आता हे कढईमध्ये तेल टाकलं। आता हा एक एक बॉल आपण तळून घेऊ। कुठायचं छोटा बॉल,
हा छोटा बॉल पहिले टाकून घेऊ आणि तेल तपलं का पाहू. हां, तेल तपलं आहे. गॅस आपण कमी करू. हा गॅस मी बंद केलेला आहे. चाचणी आपली तयार आहे. हे बघा, हे असं तळून घ्यायचं. पहिले फुल गॅस करून घ्यायचा, नंतर मग असं हळूहळू एक 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 3-3 4-4च तळायचे. असे बरोबर करून घ्यायचे. खूप नाजूक असतं हे. यांना हे बघा एवढे तळून झाले. हे बघा किती छान झालेले. एवढे तळून झालेले. आणि हे आता 4च तळायचे राहिले. आणि नंतर मग काढून घ्यायचे. त्याला थोडं इथे कोमट होऊ द्यायचं थंड. आणि मग याच्यात चाचणीमध्ये टाकायचं. अशा प्रकारे हे असे गुलाबजामुन, रताळ्याचे गुलाबजामुन छान लागतात. उपासाची रेसिपी आहे. 1 किलोचे भरपूर होतात. हे बघा किती झाले. अर्धा किलोचेही होतात, पण खाणारे जरा जास्त जण आहे म्हणून 1 किलोचे बनवले. हे बघा अशा प्रकारे मी हे रताळ्याचे गुलाबजामुन तुम्हाला करून दाखवलेले आणि हे खूप छान झालेले. मी एक गुलाबजामुन काढून तुम्हाला फोडून दाखवते. आणि हे गुलाबजामुन तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. असे व्हिडिओ पाहण्यासाठी घंटेचं बटन दाबा. हे मी फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, हा काढला आणि हे बघा, बघा किती छान झाला आहे हा. हे बघा मस्त झाला. मस्त.